नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1 डिसेंबर 2024 ला राज्यसेवेची 2024 ची पूर्व परीक्षा होणार आहे. व ह्या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राज्यसेवेचा सर्वाधिक प्रश्न हे सामान्य विज्ञानला असतात. आपल्याला 20 प्रश्न सामान्य विज्ञानाचे आहेत. 20 गुणिले 40 मार्कांची आपल्याला तयारी करायची. जर आता लास्ट टाइम जर कट ऑफ पाहिलं तर 108 मार्क होता. 106 मार्क, 108 मार्क या दरम्यान कट ऑफ होता. जर तुम्हाला सेफ खेळायचं आहे, जर तुम्हाला सेफ खेळायचं असेल तर तुम्ही 120 प्लस मार्कांचं तुमचं टार्गेट हवं. मग जर तुम्हाला 120 मार्कांच्या पुढे जायचं असेल तर सामान्य विज्ञान तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे सामान्य विज्ञान हा असा विषय आहे जो तुम्हाला बाउंड्री लाईन कव्हर करून घेणार आहे, हे लक्षात ठेवा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सगळे जण करतात. एमपीएससी मध्ये सगळे विद्यार्थ्यांचा अभ्यास करतात. कॉम्पिटिशन विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि अर्थशास्त्र मध्ये तुम्हाला बघायचं. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी जे बाकीचे करत नाही ते आपण केलं पाहिजे. आता बाकीचे विज्ञान करत नाही, पण तुम्ही आता जर विज्ञानाचा अभ्यास केला, तुम्ही 5-6 मार्कांची जरी लीड घेतली तरी तुम्ही पास होऊ शकता. शेवटी इथे एमपीएससी काय भंडारा देत बसत नाहीये. तुम्हाला तुमची योग्यता सिद्ध करावी लागेल आणि ही कॉम्पिटिशन आहे. तुम्ही इतरांपेक्षा कसे योग्य त्या पदासाठी आहात यासाठी ती एक्झाम असते आणि त्या प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मार्क, प्रत्येक विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. विज्ञान हा असाच विषय. मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय करणार आहे, 2023 ला जे आता विज्ञानचे प्रश्न आले आपण डिकोडिंग करणार. सामान्य विज्ञानाची नेमकी तयारी कशी करायची, ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पूर्ण सेशन मध्ये आपण अप्रोच बिल्ड करणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ऍपला अप्रोच असणार आहे. आता तुम्ही बघू शकता 2023 चा हा पेपर आहे. लास्ट 4 जून 2023 ला हा पेपर झाला. याच्यातील सामान्य विज्ञानाचे सगळे प्रश्न आपण घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आता हे लेक्चर सुरू करण्याच्या पहिले आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की जनरल सायन्सची आपली टार्गेट हंट बॅच आहे. आणि ही जनरल सायन्सची टार्गेट हंट बॅच ही विद्यार्थी मित्रांनो 2025 आणि 2025 साठी जी कंबाईनची एक्झाम आहे, 2024 ची कंबाईनची एक्झाम साठी आहे. ही राज्यसेवा पूर्व आहे. संयुक्त पूर्व मुख्य साठी ही बॅच आहे. 70 दिवसाचा कालावधी, रोज संध्याकाळी 5 ते 7 मध्ये हे सेशन असतात. तुम्ही म्हणणार सर इतरांची बॅच आणि तुमच्या बॅच मध्ये काय फरक आहे? मी तुम्हाला सांगतो. 2023च्या बदललेल्या पॅटर्न प्रमाणे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायन, आपण या बॅच मध्ये घेतो. जीवशास्त्रामध्ये पण आपण तेच रटाळवाना न बघता जे आयोगाचा अपेक्षित आहे, आयोग काय आणखी विचारू शकतो, जसं जेनेटिक्स आहे, हेरिडिटी, इव्होल्युशन, याच्यावर काही महत्त्वाचे टॉपिक्स जो बदललेला पॅटर्न आहे त्याप्रमाणे हे लेक्चर. तुम्ही इतर ठिकाणी जरी बॅच केली असेल किंवा तुम्ही खूप सर्व ग्रंथ वाचले असतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट अशी असते की बाबा पेपर झाल्यानंतर प्रश्न त्याच्यातील आलेच नाही, बरोबर आहे. आणि मग ते तुम्हाला दूर करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, माझी बॅच करू शकता. माझ्या बॅच मधून तुम्हाला 20-15 प्रश्न कधी पण तुम्ही राज्यसेवेवरती बरोबर आणू शकता. राज्यसेवेच्या एक्झामला काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट 2 मार्काले प्रश्न. ठीक आहे, त्याला निगेटिव्ह मार्क पण आहे. जर तुम्ही 20 पैकी 15 प्रश्न बरोबर करू शकता तर तुम्ही 30 मार्कांची लीड तुम्हाला भेटू शकते इतर मुलांपेक्षा, हे लक्षात ठेवा. तर मॅक्झिमम मार्क विज्ञान मध्ये देण्याची जिम्मेदारी माझी असते. आता ही टार्गेट हंट बॅच आहे. याच्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण बघणार आहोत. रोज 2 तास लाईव्ह सेशन. लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही ते रेकॉर्डेड बघू शकता. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की आपण फ्युचरचं प्रेडिक्शन करून पण काही कॉन्सेप्ट मध्ये ऍड करणार आहे. ते जुनं आता बघा, ऍसिड आणि बेस म्हणलं की लाल लिटमस, निळा लिटमस असं सांगितलं जातं. पण आता अरेनियस थेरी आहे, ब्राउनस्टेड डोरी थेरी आहे, लेविस थेरी आहे, पियर्सन हार्ड ऍसिड, हार्ड बेस, याच्यावरती आता थेरीवरती प्रश्न. नुसतं तुम्ही आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड करून उपयोग नाही. तुम्हाला पिरॅमिड बॉन्ड आणि प्लेनर बॉन्ड काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यावरती 2023 ला होता. बदललेल्या पॅटर्न प्रमाणे ही बॅच आहे. बरं, सगळ्यांना कंपल्सरी आहे का? नाही. तुम्ही युट्यूबवरची माझी सेशन घेऊ शकता. तुम्हाला डाऊट, डिफिकल्टी विचारू शकता कधी पण. त्याचे ₹1 नाही, त्याची सर्व्हिस आहे. 95-0-75-735 हा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. आणि 83-85-11-44-74 हा देखील नंबर. त्याच्यावरती कॉन्टॅक्ट साधू शकतात. ही आपली ऑनलाईन बॅच आहे 8 ऑक्टोबरला. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची, ही बॅच आपली पुण्यामध्ये सदाशिव पेठ या ठिकाणी, टिळक रोडला प्राईम आहे त्या ठिकाणी आपण केवळ 25 मुलांची ऑफलाईनची बॅच देखील सेम कालावधीमध्ये 8 ऑक्टोबरला सुरू करतोय. चला आपण आपल्या ह्या महत्वपूर्ण सुरू करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट आता हे पहिले प्रश्न जे बघू शकता या ठिकाणी इतिहासाचे प्रश्न आहे. आपण विज्ञानाच्या प्रश्नावरती येऊया. पुढे पुढे जाऊ. आपण विज्ञानाचे प्रश्न काय आहेत, तर थोडे पर्यावरणाचे प्रश्न, भूगोलाचे प्रश्न केले. आता हा आपला विज्ञानाचे प्रश्न क्रमांक 36 पासून सुरू होतात बघा.
प्रश्न क्रमांक 36 पासून मी सुरू होते. तुम्हाला दिसण्यासाठी जरा मी याला झूम करतो म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे व्यवस्थित स्पष्टपणे दिसेल. आता सर्वांनी लक्ष द्या, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36 टिंब ह्या पदार्थाचे प्रतिरोध निर्णायक क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होते. आर द मटेरियल हुज रेझिस्टिव्हिटी बिकम्स 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. बरं, आता हा प्रश्न जर पाहिला, हा प्रश्न कोणता आहे तर लक्षात ठेवा, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स मधला, फिजिक्स अर्थात भौतिक शास्त्रामध्ये प्रश्न. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. पुढे जाऊया. पदार्थाचे प्रतिरोधकता म्हणजे रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी कोणाची असते? इलेक्ट्रिक करंटची असते. म्हणजे टॉपिकचं नाव काय आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी वरती आधारित हा प्रश्न आहे. बरं, तर त्यांचं काय म्हणणं आहे की मटेरियल हुज रेझिस्टिव्हिटी बिकम 0 बिलो क्रिटिकल टेम्परेचर. टेम्परेचरच्या क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली रेझिस्टिव्हिटी 0 असते, म्हणजे इलेक्ट्रिक करंटला विरोध होत नाही. आता आपण थोडं जाणून घेऊ नेमकं या प्रश्नाबद्दल काय त्यांनी आपल्याला विचारलंय. सगळ्यात अगोदर बघा, हा प्रश्न विद्युत धारा या टॉपिक मधील आहे. मी थोडस प्रत्येक प्रश्नाला थोडस वेळ देऊन सांगणार आहे, त्याचा अप्रोच सांगणार आणि लेखकाला म्हणजे ह्या ठिकाणी जो पेपर बनवणार आहे, पेपर सेटर आहे, त्या पेपर सेटर नेमक्याच्यातनं काय विचारायचं हे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात अगोदर विद्युत धारा. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत धारेच्या वहनासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते तर आपल्याला कंडक्टरची आवश्यकता. कंडक्टर म्हणजे काय असतं? वाहक. तर उदाहरणार्थ एजी, सिल्वर हे गुड कंडक्टर आहे, कॉपर गुड कंडक्टर आहे, अल्युमिनियम कंडक्टर. तर या धातूंमधनं विद्युत धारेचं वहन होतं. तर या धातूंमधून विद्युत धारेचं वहन काय होतं? कारण की यांच्यामध्ये काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हे तुम्ही लक्षात घ्या. काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मग ह्या ठिकाणी ओहमचा नियम आहे, व्होल्टेज इज डायरेक्टली इलेक्ट्रिक. परंतु हे जे कंडक्टर मधनं ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचं वहन होतं, ते इलेक्ट्रॉन्स एकमेकांना धक्का देत असतात आणि मग ते इलेक्ट्रॉन पुढे जातात. त्याला आपण मित्रांनो ड्रिफ्ट वेलोसिटी. आता याच्यामुळे काय होतं? या दोन इलेक्ट्रॉन मध्ये काय झालं मित्रांनो? दोन इलेक्ट्रॉन मध्ये घर्षण झालं. यांचं थोडक्यात काय झालं? कोलिजन झालं, यांची धडक झाली. तर इलेक्ट्रॉन मध्ये जेव्हा कोलिजन होतं, जेव्हा धडक होते, तर तुमच्या लक्षात येईल की याच्यातनं एक ऊर्जा बाहेर निघते आणि ती ऊर्जा मित्रांनो उष्णतेच्या स्वरूपात असते, हीटच्या स्वरूपात असते. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही खूप वेळ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जर वापरले तर ते गरम होतात. ते गरम होण्याचं मागचं कारण ड्रिफ्ट वेलोसिटी हे लक्षात ठेवा. आणि त्यासोबतच तुमच्या लक्षात येईल की टेम्परेचर म्हणजे रेजिस्टन्स वाढलं, टेम्परेचर वाढलं तर हा रेजिस्टन्स देखील वाढतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर वाहकाचं तापमान वाढलं की रोध वाढतो. ठीक आहे, म्हणजे विद्युत धारा ही वाहकाच्या तापमानावर अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. कशावर आहे? विद्युत धारा ही वाहकाचं तापमान जे तापमानावरती अवलंबून असतं. आता पेपर सेटरला हे विचारायचं होतं, मग ज्या ठिकाणी तापमान अति उच्च असतं किंवा तापमान खूप कमी असतं, जसं की सगळ्यात कमी तापमान उदाहरणार्थ स्पेस मध्ये तुम्ही एखादं सॅटेलाइट पाठवलं, त्या ठिकाणी तापमान अत्यंत कमी आहे. तुम्ही जर समजा एखादी इंडस्ट्री आहे किंवा उदाहरणार्थ न्यूक्लिअर पॉवर स्टेशन, विद्यार्थी मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल ह्या मध्ये टेम्परेचर अधिक असतं, कधी कधी टेम्परेचर स्पेस स्टेशनला कमी असतं. पण त्या ठिकाणी आपण नॉर्मल जो कंडक्टर आहे तो नाही वापरू शकतो. नॉर्मल कंडक्टर आपल्याला ह्या ठिकाणी नाही वापरता येणार, कारण की इथे काय होतं की टेम्परेचर जर वाढलं तर रेजिस्टन्स पण वाढतोय, हे लक्षात ठेवा. तापमान वाढलं तर रोध देखील वाढतोय, हे लक्षात ठेवा. मग अशा वेळेस आपण काय करतो? सुपर कंडक्टर, काय म्हटलं मी? सुपर कंडक्टरचा वापर करणार. हे सुपर कंडक्टर जे असतं हे ऍक्च्युली अलॉयज असतात. आपण 2-3 धातू एकत्र मिळून, 2-3 मेटल एकत्र मिळून एक अलॉय तयार करतो आणि ह्या ठिकाणी सुपर कंडक्टरचा वापर केला जातो. आणि सुपर कंडक्टर मध्ये मग तुमच्या लक्षात येईल की तापमानाचा काही इफेक्ट इलेक्ट्रिक करंट वरती होणार नाही. मग आता जे सॅटेलाइट वगैरे पाठवतो, जे स्पेस स्टेशन पाठवतो आपण, जे रॉकेट वगैरे पाठवतो, त्याच्यामध्ये काही नॉर्मल कंडक्टरचा वापर नाही करत, जे आपण घरगुती वायर्स मध्ये, ते आपल्याला सुपर कंडक्टरचा वापर करतो. तर कॉम्प्युटर्स मध्ये पण अलग अलग चिप्स असतात, त्याच्यामध्ये पण ह्या सुपर कंडक्टरचा वापर करावा लागतो, ज्या ठिकाणी तापमान हा एक इश्यू असतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून प्रश्नाकडे परत येतो, तर काय दिलंय? तर ह्या पदार्थाची प्रतिरोधकता निर्णायक क्रिटिकल तापमानाचे 0 होते. वाहक, रोधक, अतिवाहक यापैकी नाही. कंडक्टर, इन्सुलेटर, सुपर कंडक्टर अँड नन ऑफ दिस. आपलं करेक्ट आन्सर जे आहे
हे विद्यार्थी मित्रांनो सुपर कंडक्टर येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हा एक प्रश्न आपला झाला. प्रश्न क्रमांक 37 कडे वळूया. तर तुम्हाला ऍटलीस्ट कळलं पाहिजे मित्रांनो, कंडक्टर, सुपर कंडक्टर, कंडक्टर काय असतं याच्याबद्दलची तुम्हाला माहिती पाहिजे. इन्सुलेटर मध्ये विद्युत धारेचं वहन नाही होत. सेमी कंडक्टर मध्ये विद्युत धारेचं वहन हे कंडिशनर होते, कंडिशनर. त्याचा वापर आपण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करतो, हे लक्षात. तुमचा मोबाईल फोन असेल, कॅमेरा, कॉम्प्युटर, त्याच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये मित्रांनो सेमी कंडक्टरचा वापर केला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. विद्युत धारावरती हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न बघा. तर एखादी वस्तू डिग्री अंशात तिरपे असताना समतल आरशाने समोर ठेवली ती प्रतिमा निर्माण होते. If an object is placed symmetrically between the two plane mirror inclined an angle of 30, how many images will be formed? म्हणजे किती इमेजेस तयार होतील प्रश्न विचारले. प्रतिमा किती तयार होईल हा पण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय हा प्रश्न मित्रांनो भौतिक शास्त्रामधील आहे, हे लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न जो आहे हा लाईट या टॉपिक वरती आहे. हा प्रश्न प्रकाशाच्या वरती आहे. आधी 9वीच्या स्टेट बुक मधून हा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. बरं, आता या प्रश्नाचं डिकोडिंग करूया. सगळ्यात अगोदर लाईट हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, हे लक्षात. आणि हल्ली असे प्रश्न विचारतात, तसं हा न्यूमरिकल आहे मित्रांनो. याच्यामध्ये एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण रिफ्लेक्शन असं म्हणतो. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. म्हणजे प्रकाश किरण जे आहेत ते आहे परत त्याच माध्यमात परत जात असतात. इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टिंग अँगल असेल. तर तिथे प्रश्न काय आहे की दोन आरसे आहेत. हे दोन आरसे आहेत, इथे बघून घ्या. या ठिकाणी दोन आरसे तुम्हाला दिसतात. त्या दोन आरशांचा एक विशिष्ट कोण आहे आणि इथे एखादी वस्तू ठेवलेली आहे. तुम्ही कधी केज करताना मध्ये गेला, कधी कटिंग वगैरे करायला गेला, त्या ठिकाणी समोर पण आरसा असतो, मागे पण आरसा असतो, आपले मल्टिपल इमेजेस दिसतात. तर तयार होणाऱ्या प्रतिमा ह्या ते दोन आरशांमधील कोणावर अवलंबून असतात. त्याचं एक 9th स्टँडर्डचं आपलं महाराष्ट्र बोर्डचं आपलं सायन्स बुक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी बोर्ड. त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे. टोटल अँगल असतं 360 डिग्री. ठीक आहे, टोटल 360 डिग्रीचा अँगल असतो, भागिले आरशांमधील कोन वजा 1 म्हणजे निर्माण होणाऱ्या प्रतिमांची संख्या. हा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला म्हणजे आपल्या इथे दिलेलं आहे 36 डिग्री आहे. बरं, मग काय फॉर्म्युला आहे, 360 भागिले अँगल 36 डिग्री वजा 1. बरं, 360 भागिले 36 6 वजा 1 म्हणजे तुम्हाला किती प्रतिमा भेटल्या, 9 प्रतिमा भेटल्या. ऑप्शन बघा जवळजवळ असतात, 8, 9, 10, 11 म्हणजे आपलं करेक्ट उत्तर हे 9 आहे, हे लक्षात ठेवा. तर मग आता सोपा प्रश्न होता हा, फक्त जर आपण वाचला नसेल म्हणजे कॉन्सेप्टच क्लिअर झाले नसेल आणि एक गोष्ट तर आहे जे एक्झाम देत आहे तुम्ही खूप अवघड काम करताय. त्याचं कारण तुम्हाला सगळे विषय आहेत ना. तुम्हाला पेपरमध्ये गेल्यानंतर इतिहास पण आहे, भूगोल पण आहे, राज्यघटना पण आहे, तुम्हाला सायन्स पण आहे, पर्यावरण पण आहे, करंट अफेअर्स पण आहे. तुम्हाला घडी घडी तुमचं मेन सॉल्व्ह करावं लागतं. त्याच्यामुळे कधी कधी सोपे प्रश्न येत असून पण चुकतात, आपल्या चुका होतात आपल्याकडे. मग त्याच्यावर उपाय काय, तसं की आता बघा क्रिकेट मॅच सुरू आहे सध्या, इंडिया वर्सेस बांगलादेश. आपल्याला माहिती आहे आपण बांगलादेशला बीट करू शकतो. आता असं नाही की ते क्रिकेटर प्रॅक्टिस करतात, ते नेट प्रॅक्टिस करतातच, तेच करायचं. 1 डिसेंबरच्या पहिले तुम्ही किमान 20 तरी पेपर पूर्व परीक्षेचे सोडवायला पाहिजे, टेस्ट पेपर तुम्ही सोडवायला पाहिजे. ठीक आहे, आणि हे आपण मित्रांनो टेस्ट तरीचे पेपर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये प्राप्त होईल. ऍप्लिकेशन फ्री मध्ये डाउनलोड करा, तुम्हाला पेपर 20 पेपर तुम्हाला प्राप्त होतील, ते सोडवा आणि त्याचं जे काही डिस्कशन ते पण फ्रीली आपल्या या ऍप्लिकेशन उपलब्ध आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बोलूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न कसा आहे, कधी कधी काय आहे ना, आयोग थोडंसं घाबरण्याचं देखील काम. बघा हा प्रश्न तसाच. आता काय दिलेलं आहे बघा, अशी काहीतरी इक्वेशन दिली, पी पण रो जी 1/2 हा स्थिरांक हे गणितीय विधान टिंबटिंब नावाने ओळखले जाते. सातत्य समीकरण बर्नौलीस समीकरण, पास्कलचं नियम, युलरचं नियम. म्हणजे पी अपॉन रो प्लस एल जी 1/2 कन्सिस्ट ऑफ द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ इक्वेशन बर्नौलीस, पास्कल, युलर्स इक्वेशन. मित्रांनो आता असं गरजेचं नाहीये की आपल्याला सगळ्याच गोष्टी सगळंच माहित पाहिजे, असं नाही ना गरजेचं. तुम्ही एलिमिनेशन टेक्निक वापरू शकता. पहिली गोष्ट, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी असं फिजिक्स मध्ये काहीच आहे काही. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी असं काही नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर युलर्स इक्वेशन याचा काही संबंध नाही वाटत. युलर्स इक्वेशनचा इथं काही संबंध.
म्हणजे हे दोन असे आपल्याला आउट ऑफ द बॉक्स वाटतं, त्याला आपण कट केला. दोन आपल्याला विधान मिळेल. एक आहे बर्नॉलीज इक्वेशन, दुसरं आहे पास्कल लॉ. आता याच्यामध्ये पण बघा, पास्कल लॉ काय सांगतो? पास्कल लॉ म्हणतो फोर्स अपॉन एरिया, म्हणजे बल भागिले क्षेत्रफळ. बल भागिले क्षेत्रफळ प्रेशर असतं, म्हणजे दाब असतं. ठीक आहे, याच्याबद्दल आपल्याला त्यांनी माहिती दिली होती. मग याच्यामध्ये P1 A1 इक्वल टू P, ते आपण हायड्रॉलिक ब्रेक साठी करत असतो. ठीक आहे, कारण की जे लिक्विड आहे हे इनकॉम्प्रेसिबल आहे, आपण याचा वापर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य काय? तर हा पास्कल लॉ आहे. मग अगर हा पास्कल लॉ असतील तर हे इक्वेशन पास्कल लॉ नाही, मग राहिलं काय? तर बर्नॉलीज इक्वेशन. विद्यार्थी मित्रांनो, बर्नॉलीज प्रिन्सिपल विमान जे उडतं, फक्त सायन्स पण काय, बर्नॉलीज इक्वेशन लक्षात. स्ट्रीम फ्लो असतं, ठीक आहे, कंटिन्युअस फ्लो असतं, बर्नॉलीज इक्वेशन. हे ऍक्च्युली काय, प्रेशर आपण रो म्हणजे ऍक्च्युली डेन्सिटी असते, म्हणजे कडक असते. हे स्थिरांक बर्नॉलीज इक्वेशन. बरेच क्वेश्चन तुम्ही एलिमिनेशनने सोडू शकता. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर ऑप्शन पण बघायचे, ऑप्शन मध्ये एलिमिनेशन लावायचं. ठीक आहे, हा जो काही प्रश्न आहे तो फिजिक्स मधील प्रेशर अँड डेन्सिटी ह्या टॉपिक मध्ये आपल्याला दाब आणि घनता. मी तसं तुम्हाला पूर्ण फिजिक्स मध्ये कोणते कोणते टॉपिक करायचे लेक्चरचे एंडला सांगणार आहे. संदर्भ ग्रंथ पण तुम्हाला मी सांगेन ऑथेंटिक. पण एक सांगतो की 2023 तुलना आहे केमिस्ट्रीची तुलनेने फिजिक्स होतो. पण बऱ्याच मुलांना फिजिक्स केमिस्ट्री जमत नाही, त्यांना फक्त बायोवरती फोकस असतो, बरोबर. तर बायो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोलॉजी म्हणजे सायन्स नाही आहे. माझे कित्येक स्टुडंट एमबीबीएस, कित्येक स्टुडंट माझे एमबीबीएस आहेत, ते स्टुडंट माझे फार्मसी, त्यांना फिजिक्स केमिस्ट्री अजिबात जमत. डॉक्टर लोकांना फिजिक्स केमिस्ट्री येत नसतं. ठीक आहे, पण इंजिनियर व्यक्ती बायोलॉजी शिकू शकतो, पण इंजिनियर व्यक्ती फिजिक्स केमिस्ट्री उत्तमच शिकवतो, आणि मी इंजिनियरच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं बायो पण चांगलं आहेच, तर फिजिक्स केमिस्ट्री आपली हुकमी एक काय हे तुम्ही लक्षात घ्या. मला फिजिक्स केमिस्ट्री अत्यंत सोप्या भाषेमध्ये फक्त आणि फक्त केवळ आपल्याकडे बघायला पडते. त्याची प्रसिद्धी घेऊ शकता, ते आपले डेमो क्लासेस करू शकतात, परेशानी ते ऍप्लिकेशन ते निवडीच आहे. विद्यार्थी मित्रांनो, बोलूया पुढे आपण. ठीक आहे, हे तर झालं, हे शिकवलं मी तुम्हाला. तर पुढचा प्रश्न काय दिला त्यांनी त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. काय हा नेक्स्ट क्वेश्चन जरा माहिती. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता पुढचा क्वेश्चन काय आहे. जेव्हा अल्फा कण किरणोत्सर्ग घटकातून बाहेर पडतो, अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमांक 4 ने, अणुअंक 1 ने कमी होतो, अणुवस्तुमांक 2 ने कमी होतो, आणि 1 ने वाढतो. Alpha particle emit the radioactive element, then atomic number decreases by 2 and mass number decreases by 4. Atomic number decreases by 1 and mass number decreases. Atomic number increases by 1, atomic number and atomic mass number remains. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न कुठला आहे, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे लक्षात. बरं, हा प्रश्न रेडिओ ऍक्टिव्ह मध्ये आलेला आहे. रेडिओ सगळ्यात अगोदर रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध जर कोणी लावलाय, नाव आहे बेक्वेरे. नाव काय आहे, बेक्वेरे. त्यांनी 1889 मध्ये किरणोत्सारी जे घटक आहे किंवा किरणोत्सारी घटकांचं ते संशोधन केलं. पुढे लक्षात येईल आपल्याला रेडियम, या रेडियमचा शोध लावलेला आहे क्युरी यांनी. क्युरी ह्या पहिल्या महिला सायंटिस्ट ज्यांना फिजिक्स मध्ये पारदर्शक भेटली. पुढे मित्रांनो 1913 मध्ये एक सायंटिस्ट आला, त्याचं नाव आहे रुदरफोर्ड. या रुदरफोर्डने काय केलं, रुदरफोर्डने अल्फा कणांचा शोध. अल्फा कण पॉझिटिव्ह असतात असं त्यांनी सांगितलं. अल्फा कणांप्रमाणे बीटा कण असतात, ते निगेटिव्ह असतात. गॅमा किरण असतात, ते कोणताही प्रभार नसतो. असे अल्फा, बीटा आणि गॅमा असे किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात. हे बाहेर जर पडत असतील तर काही ना काहीतरी लॉस होत असेल. ज्यावेळेस अल्फा किरण बाहेर पडतात त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, जो ऍटॉमिक नंबर आहे हा 2 ने रिड्यूस होतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍटॉमिक नंबर म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, ती 2 ने घसरते. अल्फा किरणांचं उत्पन्न
इमिशन झालं, त्यांचं उत्सर्जन झालं तर जी गोष्ट सांगतोय. त्यासोबतच मित्रांनो कॅपिटल ए हा 4 ने कमी होतो, याला आपण काय म्हणतो, ऍटॉमिक मास. म्हणजे आता काहीतरी उत्सर्जित झालं तर काहीतरी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कमी होणार आहे. मग कोणती गोष्ट कमी होणार आहे हे लक्षात ठेवा. तर ऍटॉमिक नंबर 2 ने कमी होणार आहे आणि ऍटॉमिक मास जो आहे हा 4 ने कमी होतो. त्याचं पर्यायी उत्तर विद्यार्थी मित्रांनो केवळ आपल्याला एकच दिसतंय इथं, ऑप्शन करा. फिजिक्स मधील हा प्रश्न आहे. बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. मुलाचा ताप 104 डिग्री फॅरनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस? मित्रांनो हा जो टॉपिक प्रश्न आहे हा हीट अँड टेम्परेचर, लक्षात ठेवा, हीट अँड टेम्परेचर या टॉपिक मध्ये आहे. तर गणितीय उदाहरण आहे, आपल्याला फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं, 104चं आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं. सिंपल आहे. जे तापमान आहे ह्या तापमानामध्ये आपल्याला मित्रांनो 3 स्केल बघायला प्राप्त होतात. पहिलं म्हणजे डिग्री सेल्सिअस, तिसरं आहे डिग्री फॅरनहाइट. ठीक आहे, अशा 3 स्केल. डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये 0 हे त्याचं मेल्टिंग पॉईंट आहे, 100 त्याचं बॉइलिंग पॉईंट आहे. हे केल्विन मध्ये घेतलं तर 273 आहे, 373 घ्यावं लागेल. फॅरनहाइट मध्ये मात्र विद्यार्थी मित्रांनो हे 32 पासून तर साधारणपणे 212 डिग्री फॅरनहाइट. प्रत्येक स्केल मध्ये एक मिनिमम व्हॅल्यू असते आणि प्रत्येक स्केल मध्ये मॅक्झिमम व्हॅल्यू असते. त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा. डिग्री सेल्सिअस मधनं मिनिमम मायनस केलं 0 भागिले 5 घेतलं. इकडे केल्विन, केल्विन मधनं मी 0 मायनस केलं भागिले विद्यार्थ्यांना मी 9 घेतलं. इथे मी काय घेतलं, 5 घेतलं. आणि डिग्री फॅरनहाइट मायनस मिनिमम व्हॅल्यू 32 आणि या ठिकाणी मी 9 घेतलं. ही स्केल तुम्ही लक्षात ठेवा, बस एवढंच तुम्ही लक्षात ठेवा, की काही करायचं गरज. ठीक आहे. तर तुम्हाला उदाहरणामध्ये काय दिलं होतं, तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेले 104 डिग्री फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअस मध्ये 104 डिग्री फॅरनहाइटचं तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये रूपांतर करायचं. या दोघांच्या स्केल कम्पेअर. पहिले काय सांगितलं फॉर्म्युला, डिग्री सेल्सिअस मायनस 0/5, केल्विन मायनस 273, डिग्री फॅरनहाइट मायनस 32.9. आता आपल्याला काय करायचंय, सेल्सिअस आणि फॅरनहाइटचं कन्व्हर्जन करायचं. या दोन स्केल समोर समोर घ्या. डिग्री सेल्सिअस मायनस 0/5 इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट मायनस 32. इथपर्यंत आलं. समजून सांगण्यासाठी वेळ लागतोय, हे तुम्हाला कळलं तुम्ही 15 सेकंदामध्ये सोडू शकता. आता त्यांनी काय दिलंय, त्यांनी आपल्याला डिग्री फॅरनहाइट दिलेले 104 व्हॅल्यू पुट. डिग्री सेल्सिअस भागिले 5 बरोबर 104 मायनस 30 भागिले 9. आता विद्यार्थी मित्रांनो डिग्री सेल्सिअस भागिले 5 बरोबर 104 मधनं 32 गेले, 2 10 साधारणपणे 3 गेले, झाले 7 भागिले किती आले 9. 9चा पाडायचं असेल 8 9 72, 5 तिकडे गेले डिग्री सेल्सिअस 40 डिग्री. म्हणजे काय कळलं, 104 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 40 डिग्री. तुम्ही अगदी हे उदाहरण 15 सेकंदामध्ये प्रॅक्टिस करा. तर इथे तापमानाचे अलग अलग स्केल असतात. एसआय क्वांटिटी मध्ये तापमानाचं एकक हे केल्विन आहे, लक्षात ठेवा. पण ते 104 डिग्री फॅरनहाइटचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये विचारलंय. उद्या ते केल्विन पण विचारू शकते. केल्विन जर विचारलं तर काय करायचं तुम्हाला, फॅरनहाइट आणि केल्विन या दोघांचं काम. हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, हा लक्षात. 15 सेकंदामध्ये उत्तर येतं. हे विद्यार्थ्यांकडनं प्रत्येक फॉर्म्युल्यावर भरमसाठ प्रॅक्टिस करून घेतो. 20-25 एक्झाम्पल एका फॉर्म्युल्यावरती एक्सटेन्सिव्हली मी प्रॅक्टिस करतो, मी करून घेतो. मुलं म्हणतात सर नको बचत, पण नाही, पण ऐकत नसतो. मुलांना ती प्रॅक्टिस जमलीच पाहिजे, कारण की सरावानेच माणूस परफेक्ट होतो. आज 8 वर्ष झाले मी सामान्य विज्ञान शिकवतोय. आज या स्टेजवरती मी अजून मला परत पुढे जायचंय, पण मी सराव करतो. मला ही सराव खूप अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक विषयामध्ये. असं विज्ञानामध्ये भौतिक शास्त्राची चांगल्या पद्धतीने तुम्हाला गॅरंटी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न थोडासा हटके. नेमका हा प्रश्न काय हे आपण समजू. विद्यार्थी मित्रांनो हा बघा, ट्रिकी प्रश्न होता हा. बऱ्याच जणांना जमलाय, त्यांना हेच नाही कळलं हा प्रश्न कुठून आला. काय दिलेलं आहे, कोणते विधान बरोबर आहे.
ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असतं कमी, सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतं. The speed of the planet is faster when they are nearer to the sun and slower when they are further away from. बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना, नेमकं प्रश्नच कळत नाही पेपरमध्ये विचारलं काय. तर ग्रहीय गती आहे मित्रांनो, हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न फिजिक्स मधला आहे. हा प्रश्न मित्रांनो ग्रॅव्हिटेशन मधला आहे. हा प्रश्न ग्रॅव्हिटेशन मधला आहे. हा प्रश्न गुरुत्वाकर्षणामधला आहे, लक्षात ठेवा. आणि अगदी याचा सोर्स तुम्हाला 10वीच्या पुस्तकात बघायला प्राप्त होतो. आता होतं काय माहितीये का, मुलं मला विचारतात सर मला पुस्तक सांगा ज्याच्यातून डायरेक्ट प्रश्न आले. तर या भ्रमात राहू नकोस बाळा. बऱ्याच वेळेस असं होतं मार्केटमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की प्रश्न नसतो, पेपर झाल्यावर ऑटोमॅटिकली होते आणि ते बरोबर प्रश्न नवीन आवृत्तीमध्ये वर थोपली जाते. मित्रांनो आयोग एवढं प्रेडिक्टेबल आहे का? नाही आयोग. तुम्हाला प्रश्न कुठून येणार हे जर माहित असलं असतं तर सगळेजण पास झाले असते, सगळ्यांनी पुस्तक पाठ केलं असतं. असं होत नाही, हीच तर गंमत आहे ना. एमपीएससी व्हेरी अनसर्टन, लक्षात ठेवा. एमपीएससी नेहमी 2 पावलं पुढे असते. मित्रांनो मग आता याच्यात जर तुमची कॉन्सेप्ट असेल क्लिअर, आता ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही कॉन्सेप्ट 10वीच्या पुस्तकात आहे. ती जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला हा प्रश्न जमेल. आता कॉन्सेप्ट काय बघा, ते पहिले सांगून देतो. याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे केपलरचा नियम, केपलर्स लॉ. आता ह्या ठिकाणी केपलर फर्स्ट लॉ आहे. हा केपलरचा जो पहिला नियम आहे की जे ग्रह असतात सूर्याभोवती, एवढे पण ग्रह आहे सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षा आहे, त्या कक्षामध्ये फिरतात. आता याच्याने काय होतंय समजा, आता पहिले तर कोपर्निकस होता. कोपर्निकस सांगितलं होतं की जेवढे पण आता हे सूर्य आहे, सन आहे, आपली ही पृथ्वी आहे, आपली ही अर्थ आहे. कोपर्निकस मध्ये सांगितलं पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते, बरोबर. म्हणजे पहिले तर असं समजायचे की पृथ्वी भोवती सूर्य फिरतो. कोपर्निकसने सांगितलं सन आपले जे सूर्य आहे सूर्याभोवती पृथ्वी फिरतो. यासाठी बक्षीस म्हणून विचारला 500 शिष्य देऊ. तेव्हा एवढं सायन्स डेव्हलप म्हणजे नव्हतं, लोकांचं नाव असतं हळूहळू. नंतर विज्ञानाचे वारे युरोपियन वाहू लागले, लक्षात. कोपर्निकस नंतर केपलर आला आणि केपलर थोडं असं सांगितलं की असं आहे पण थोडा फरक आहे. म्हणजे केपलर काय म्हणतो, एखादा लंबवर्तुळ असतो ना, ह्या लंबवर्तुळामध्ये समजा ही मायनर ऍक्सिस मेजर ऍक्सिस घेतली, हा जर सेंटर घेतला तर केपलरचं असं म्हणणं आहे की सेंटरच्या बाजूला एक बिंदू असतो म्हणे, त्याचं नाव असतं फोकस, त्याला आपण नाभी म्हणतो. ह्या नाभीवरती सूर्य आहे म्हणे. नाभीवरती सूर्य असल्यामुळे काय झालं, समजा जर पृथ्वी इथं आहे आपली, तर समजा आपली पृथ्वी आहे, इथून आपल्या सूर्यापर्यंतचा अंतर हे तुम्हाला जास्त बघायला प्राप्त होईल. आणि जर समजा आपली पृथ्वी इथं आहे, इथून हे अंतर आपल्याला कमी बघायला प्राप्त होईल. आता जिथं अंतर जास्त आहे डेफिनेटली इथं पृथ्वीची स्पीड जी आहे ही कमी आहे, कारण अंतर जास्त आहे ना. आणि जिथून अंतर कमी आहे त्या ठिकाणी ऑब्व्हियसली स्पीड कशी असणार आहे, ही हाई असणार आहे. ही आहे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट आहे, लेक्चर शिकवताना कॉन्सेप्ट वर जास्त माझा भर असणार आहे. तुम्हाला कळलं बरोबर. आता त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे सूर्य आणि पृथ्वी मधील अंतर कमी जास्त झालं. सूर्य आणि पृथ्वी मधील कमी जास्त मुळे आपल्या पृथ्वीवरती ऋतुमान आहे, लक्षात ठेवा. उन्हाळा, ऑटोमन सीझन म्हणजे वसंत ऋतू, आणि त्याच्यानंतर आपलं हिवाळा. पृथ्वी आणि सूर्यातील अंतरातील कमी जास्त त्यामुळे हे ऋतूंची आहे. तर पृथ्वी बरोबर लंबवर्तुळाच्या मध्यभागी नाही आहे, लक्षात ठेवा. एव्हरी प्लॅनेट revolves around sun in elliptical orbit.
वाटलंच ना विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ना डेमो देतो सर. मी पुस्तक जे आहे ना माझ्याकडे, मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पुस्तकच काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून लवकर पद्धतीने कळेल नेमकं मला काय म्हणायचंय. बघा, लक्ष द्या, तुम्हाला पुस्तकच सांगतो, त्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला मी बोलतो. मराठी पाठ 10वीचं पुस्तक आहे हे, त्यांनी बघून घ्या. हे 10th स्टँडर्डचं पुस्तक आहे. बघू आपण हे 10वीचं. गुरुत्वाकर्षण पहिलाच धडा आहे. गुरुत्वाकर्षण हा पहिलाच धडा. आता मी जर नीट ऑब्झर्वेशन केलं विद्यार्थी मित्रांनो, बघा इथं दिलेलं केपलरचा पहिला नियम. केपलरचा पहिला नियम काय म्हणतो, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर. बरोबर, सूर्य एका नाभीवर आहे, म्हणजे सूर्य सेंटरला नाही आहे, एका साईडला आहे. जर पृथ्वी असेल तर अंतर कमी, स्पीड जास्त. अंतर वाढलं स्पीड कमी होईल, तर स्पीड कमी. आता कॉन्सेप्ट पुस्तकात दिली आहे, पण प्रश्न पुस्तकात दिलाय का नाही मित्रांनो, प्रश्न बनवली जातात. प्रश्न कोणत्याही पुस्तकातनं कॉपी पेस्ट नाही होत. प्रश्न कोणत्याही पुस्तकातनं कॉपी पेस्ट नाही होत, लक्षात ठेवा. प्रश्न बनवले जातात. मला तुमचं डोकं वापरायचं, तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट लावायचे ते लक्षात ठेवा. असा हा प्रश्न मला इथे बघायला प्राप्त झाला. ठीक आहे, बरं, ग्रहांची गती. बरं, तर समजा आपण बघितलं तर आपल्याला नेमके कोणते कोणते प्रश्न आले, कोणत्या कोणत्या टॉपिकवर 2023 ला प्रश्न आले. 2023 ला फिजिक्स मध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर. पहिला टॉपिक आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारा, या टॉपिकवर प्रश्न आला. त्याच्यानंतर लाईट. लाईट अर्थात प्रकाश. त्या प्रकाशावरती प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ते नाही का, 2 आरसे आपण जर एका अँगल मध्ये ठेवू काय, हा एक प्रश्न त्यांनी आपल्याला. त्यानंतर आपल्याला तापमानावरती प्रश्न आलाय, टेम्परेचर आहे. त्यानंतर दाब. दाब म्हणजे अर्थात प्रेशर, त्या प्रेशरवर प्रश्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक 5वा जो प्रश्न होता तो आहे दाब झाला. किरणोत्सारीवरती प्रश्न त्यांना. किरणोत्सारी हा एक प्रश्न. रेडिओ ऍक्टिव्हिटी रेडिओ, ठीक आहे, इथं प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. 6वा जो काही प्रश्न आहे, हा 6वा प्रश्न विद्यार्थी ग्रॅव्हिटेशन विचार. ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. म्हणजे प्रत्येक टॉपिक वर एक एक प्रश्न, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फिजिक्स मध्ये मित्रांनो 6 प्रश्न आलेले होते 12 मार्कांचे. मित्रांनो राज्यसेवेचा पेपर कंबाईन पेक्षा खूप अलग असतो. कंबाईनच्या पूर्वला 3 प्रश्न 3 मार्काला फिजिक्स आहे. जेव्हा विषय राज्यसेवेचा येतो ना, तेव्हा 12 मार्कांसाठी. लक्षात ठेवा, परत सांगतो, नुसतं जीवशास्त्र म्हणजे विज्ञान नाही आहे. फिजिक्स मध्ये 12 मार्क फिजिक्स सांगणार. त्या कारणामुळे विद्यार्थी मला याच्यात काही जरी डिफिकल्टी वाढत असली, काही पण कधी पण कोणतीही डिफिकल्टी वाटली, मला तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता. आपली ही लॉंग बॅच आहे, जॉईन करू शकता 70 दिवसाची. पण तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील की सर आता आमची एक्झाम तर 1 डिसेंबर आहे, तर काळजी करू नका. तुमच्यासाठी जसं मी पोस्टर बनवलेलं नाही अजून, तुमच्यासाठी खास रिव्हिजन बॅच घेऊन येतोय. रिव्हिजन बॅच साधारणपणे 5 ऑक्टोबर पासून चालू करायचा माझा विचार आहे. याची फीस केवळ 1399 असणार आहे. ही आपली 50 डेजची बॅच असणार आहे. 50 डेज म्हटलं मी. ही जी काही बॅच आहे आपली, ही बॅच आपली 50 आवरची बॅच असणार आहे. 25 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर पूर्ण बायो
मी कव्हर करून घेईल विथ ऑल PYQ, सगळे PYQ. 2011 पासून 2024 पर्यंत, समजा जी काही एक्झाम 24 ला एक्झाम नाही झाली पण लेटेस्ट एक्झाम पर्यंत सगळं मी तुमच्यासाठी रिव्हिजन बॅच घेणार आहे आणि याची अनाउन्समेंट मी लवकरच करणार. ह्या लॉंग बॅचचा तर मला बराच रिस्पॉन्स भेटलाय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्याचा आता फायदा घ्यायला सुरुवात केलेली आहे. वेळ आता तुमची आहे. वारंवार पुस्तकं अलग अलग वाचून पण मार्क येत नाही. एका प्रॉपर मेंटॉरकडनं टाइम भेटलेला आहे. ठीक आहे, 1000-1500 कडे बघू नका. आपले जे प्रश्न आहे, आपले जे मार्क आहेत 40 मार्क पूर्व परीक्षेमध्ये, त्याचा तुम्ही विचार करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया पुढे. आता मी तुम्हाला हे तर घटक सांगितले सगळे. आता मी इथून जो प्रश्नांबद्दल आपण चर्चा करत होतो. ठीक आहे, हे झाले विद्युत धारा, हे झाले फिजिक्सचे सगळे प्रश्न. फिजिक्सचे सगळे प्रश्न झाले. आता इथं सुरू होते आपलं सगळ्यात आवडतीचं जीवशास्त्र. काय माहितीये का, जीवशास्त्र रट्टा मारलं तरी होईल, पण रट्टा मारणं हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला मान्य नाहीये. प्रत्येकाचा अलग विषय. मुलांना वाटतं सामान्य विज्ञान म्हणजे एक विषय. मित्रांनो, सामान्य विज्ञान म्हणजे 3 विषयांचा समूह आहे. त्याच्यामध्ये भौतिक शास्त्र पण आहे, त्याच्यामध्ये रसायनशास्त्र आहे, त्याच्यामध्ये जीवशास्त्र. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. तिन्ही पण अलग अलग विषय. ते तुम्ही विचार करा, मला 3 विषय तुम्हाला शिकवायचे, ते पण स्क्रॅप पासून. तर बघूया काय काय प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 42. पेन सिलेक्ट करत राहिला. चला बघा मित्रांनो, काय प्रश्न आहे. योग्य जोड्या जुळवा, जीवसत्व त्यांची अभाव. बायोलॉजीवरती हा प्रश्न. टॉपिकचं नाव सांगून देतो, न्यूट्रिशन अँड न्यूट्रियंट्स. आयोगाचा अत्यंत आवडतीचा टॉपिक आहे. त्याला आपण पोषण व आपण याला पोषक द्रव्ये असं म्हणतोय, लक्षात. पोषण आणि पोषक द्रव्ये, न्यूट्रिशन अँड न्यूट्रियंट्स असं त्याला म्हणतो. आपण आहारामध्ये जे पदार्थ खातो त्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो, परंतु आपण न्यूट्रियंट्स कसे प्राप्त करतो त्याला न्यूट्रिशन म्हणतात. जसं आपलं होलोझोइक न्यूट्रिशन, आपल्यामध्ये डायजेशन. होलोझोइक न्यूट्रिशन मध्ये पण मग हर्बीवरस, कार्निवरस, ओमनिवरस आणि स्कॅव्हेंजर्स आहेत. ओमनिवरस आहे, आपण मिश्र आहारी. ज्या प्राण्यांमध्ये पचनसंस्था असते त्याला पॅरासाइट म्हणतात. जळू आहे, लीच आहे, हे पॅरासाइट आहे, हे परजीवी आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे सडवणे, कुजवणे असे कार्य करतात त्याला सॅप्रोझोइक म्हणतात. ते बॅक्टेरियाचं कार्य आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी पोषक द्रव्ये लागतात ना, जे न्यूट्रियंट्स आपण खातो, ते न्यूट्रियंटचे 2 प्रकार आहे. एक आहे मॅक्रो न्यूट्रियंट, दुसरे मायक्रो न्यूट्रियंट. मायक्रो म्हणजे कमी प्रमाणात, मॅक्रो म्हणजे जास्त प्रमाणात. आता आपण आहारात जास्त प्रमाणात काय खातो, भाजी आहे, पोळी आहे, ते खातो, ते मॅक्रो न्यूट्रियंट. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आहेत. पण जे आपण कमी प्रमाणात खातो पण जे इसेन्शियल आहे, ज्याच्या अभावामुळे रोग होतात, ते आहेत व्हिटॅमिन अँड मिनरल. मित्रांनो, फुंक ह्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम या व्हिटॅमिनचा शोध लावला होता. व्हिटॅमिन्स याला मित्रांनो आपण व्हायटल अमाइन्स असं देखील म्हणतो. आता हे जे व्हिटॅमिन्स आहेत, हे व्हिटॅमिन्स मध्ये पण आपल्या लक्षात येईल 2 प्रकार. काही व्हिटॅमिन्स हे फॅट सोल्युबल असतात. माझे मराठी विद्यार्थ्यांची जनता नाराज म्हणून मराठीमध्ये पण लिहितोय, स्निग्ध आम्लात विरघळणारे. मराठी इंग्रजी वर्ण मला एक गोष्ट सांगायची. मित्रांनो, आपलं सामान्य विज्ञान त्याचे भाषेस आपले लेक्चर्स मराठी आणि इंग्रजी या दोन्ही शब्दांचा मी एखादं मराठी चालू तर मराठी चालू आहे, इंग्लिश चालू आहे असं नाही. मला प्रत्येक शब्दाला मराठी शब्द मी द्याला. डोंट वरी. स्निग्ध आम्ल दोन्ही, मराठी व्याकरणची पण मुलं खुश, इंग्लिश माध्यमातली पण मुलं खुश. फॅट सोल्युबल. दुसरं असतं मित्रांनो वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणार. पाण्यात विरघळणारे. ठीक आहे, आपली आजी म्हणते की नाही, भाज्या धुवून मग चिरायला पाहिजे. भाज्या चिरून जर धुतल्या त्यातले व्हिटॅमिन सगळे निघून गेले, तुम्ही खाणार चोथा. हे लक्षात ठेवा. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन. आणि वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते,
अँड व्हिटॅमिन सी तेव्हा हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन. मित्रांनो फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स प्रत्येक व्हिटॅमिनचं एक महत्व असतं. तर व्हिटॅमिन ए चा अर्थ आहे रेटिनॉल. मला इथं मी सांगतो जरा या साईडला. जीवनसत्व अ त्याला आपण रेटिनॉल असं म्हणतो. डी त्याला आपण कॅल्सिफेरॉल म्हणतो. बरं बाय द वे याला मराठीमध्ये पण कॅल्सिफेरॉलच म्हणणार बरं का. जसं आपण जॉन या व्यक्तीला मराठीमध्ये जॉनच म्हणणार. रॉक हे व्यक्तीला मराठीमध्ये दगडू नाही म्हणणार. त्याचं नाव रॉक असेल तर मराठीत पण रॉकच झालं. कॅल्सिफेरॉलला कॅल्सिफेरॉल म्हणणार. लक्षात तुम्ही मराठी नाव नाही. बरोबर. व्हिटॅमिन ई ठीक आहे. व्हिटॅमिन ई ला आपण म्हणत असतो बघा काय म्हणतो. बदाम खातो मी. टोकोफेरॉल त्याला आपण टोकोफेरॉल म्हणतो. टोकोफेरॉल. व्हिटॅमिन ए डी ई के ई के के ला आपण म्हणत असतो फायलोक्विनोन. त्याला आपण म्हणत असतो फायलोक्विनोन. लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिटॅमिन ए डी के फॅट सोल्युबल. रेटिनॉल डोळ्यांसाठी आवश्यक आहे. कॅल्सिफेरॉल हाडांसाठी आवश्यक आहे. इम्युनिटी सिस्टीम आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम केस त्वचेसाठी आवश्यक आहे. फायलोक्विनोन आपल्या रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे. समजा याचा अभाव निर्माण झाला तर डोळ्यांसाठी तर रात अंधाळेपणा होईल. कॅल्सिफेरॉल हाडांचा रोग होईल जसं मुडदूस. आजकालच्या लहान बालकांना मुडदूस होतो. म्हणजे आपण जे 90s चे होतो जे 98, 99, 2000 जे असते बाहेर आपण ग्राउंडचे खेळ खेळायचो. सूर्यप्रकाश. आता मात्र मुलं घरात राहतात. सनचं एक्सपोजर होत नाही. थोडं सायकल जाऊन जरी पडलं तर मल्टिपल फ्रॅक्चर होतात. ते मुडदूसचं लक्षण आहे. लक्षात ठेवा. सनलाईट त्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी सनलाईट मधनं भेटतो. टोकोफेरॉल याच्यामध्ये वांझपणा येऊ शकतो. वांझपणा म्हणजे मूल बाळ जन्माला न येणे. आणि फायलोक्विनोन मध्ये रक्त गोठण्याची समस्या निर्माण होऊ शकतात. रक्त गोठणे न गोठणे हे लक्षात ठेवा. आता प्रश्नाकडे वळू. प्रश्न काय. जीवनसत्व अ. जीवनसत्व अ मुळे काय होतं. रात अंधाळेपणा. ओके. अ च 4. अरे हो जोड्या नावाचा एक खासियत सांगतो. एक जरी जोडी लागली आणि ऑप्शन मध्ये अ ला फक्त एकाच ठिकाणी 4 आहे. तुम्हाला ते कन्फर्म माहिती लागल्या जोड्या. हे स्मार्टपणा घ्या. लगेच 5 सेकंदात जे उत्तर सोडून लगेच तुम्ही पुढे जाऊ शकता. ठीक आहे. समजतंय का तुम्हाला. तसं चॅनल लाईक वगैरे करा जरा. तुम्हीसाठी मेहनत घेतोय. बरं जाऊया पुढे. व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी मुळे काय होतं. मुडदूस. स्कर्वी रोग होतो. व्हिटॅमिन बी रक्ताक्षय होतो. तसं सांगायचं म्हटलं तर व्हिटॅमिन B9 जे असतं ना ते व्हिटॅमिन B9 म्हणजे विद्यार्थ्यांना फॉलिक ऍसिड असतं. आणि व्हिटॅमिन B12 म्हणजे सायनोकोबॅलामिन असतं. आता फॉलिक ऍसिड मुळे काय होतं. आरबीसी ची निर्मिती होते. आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन मुळे ऑक्सिजनचं वहन होतं. त्याच्या अंदर त्याचं कमतरता निर्माण झाली तर रक्तक्षय होतं. हे लक्षात ठेवा. व्हिटॅमिन B12 काय करतं. आरबीसी ला परिपक्व करत असतं. परिपक्व. आणि जर हे परिपक्व नाही झालं त्याला आपण मॅक्रोसायटिक ॲनिमिया असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. त्याला आपण मॅक्रोसायटिक ॲनिमिया म्हणतो. काय म्हणतो त्याला. मॅक्रोसायटिक ॲनिमिया. हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट झालं. मग ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. ओके. व्हिटॅमिन सी प्रश्न इझी होता. माझ्या नोट्स मधील जशाल तसा आलेला हा प्रश्न आहे. हा काही अवघड नाही. बऱ्याच जणांना जमलाय हा प्रश्न. वळूया पुढे. आजकाल काय हा नवीन ट्रेंड आलाय. एक प्रश्न विचारला की दुसरा प्रश्न निगडीत असेल. मला काय वाटतं गडबड सरबड मध्ये आयोगाने पेपर बनवला की काय. म्हणजे काय झालं बघा. 44 नंबरचा प्रश्न हा मोलुस्कावर आहे आणि 25 नंबरचा प्रश्न पण मोलुस्कावर आहे. मला असं वाटतं पेपर सेक्टरने मोलुस्कावरती 3 बनवले असेल आणि सांगितलं असेल यापैकी घ्या. आयोगाने दोन्ही घेऊन टाकले. आयोगाने दोन्ही प्रश्न घेतले असं मला वाटतं बरं का. बघा शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय. शंखशास्त्र आता बघा काय सगळ्यात इम्पॉर्टंट हा क्लासिफिकेशनचा प्रश्न. किंगडम आहे. फायलम, क्लास, ऑर्डर, जीनस, फॅमिली, जीनस, स्पेसिस. हे हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. फायलम असतात मित्रांनो प्राण्यांचे आणि डिव्हिजन असतं वनस्पतींचे.
आता जे फायलम्स असतात त्याच्यामध्ये कोरिफेरा, सेलेंट्राटा, प्लॅटिहेल्मिंथिस, ऍशेल्मिंथिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डा, बरोबर. हे सगळे फायलम्स पूर्णचे पूर्ण तोंडपाठ तुमच्या ऑफलाईनचे विद्यार्थ्यांकडून करूनच घेणार. ऑफलाईनची मजा अलग आहे जरा. ऑनलाईनचे विद्यार्थ्यांचा पण मी फॉलोअप घेत असतो, हे लक्षात ठेवा. आपण एवढं तर आहे की बा ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच्या मुलांकडे जरा जास्त लक्ष नव्हतं. काही 4 गोष्टी प्रेमाच्या म्हणजे इन द सेन्स 4 गोष्टी नीट सांगता येतात, कसा अभ्यास करतो. ऑनलाईन मध्ये आम्हाला काय माहिती तुम्ही काय करताय, बरोबर. आम्हाला काय माहिती तुम्ही लेक्चर बघत असेल, लगेच तुम्ही बिग बॉस लावलं, नक्की बघत असाल, बाई काय प्रकार, तुमचा दोष आहे. ऑनलाईन मध्ये तेवढं तुमच्याकडे मॅच्युरिटी पाहिजे की आपल्याला अभ्यास आहे का अभ्यास करायचा हे लक्षात. डिफिकल्टी वाटली ते विचारत चला. तसे ऍप्लिकेशन मध्ये टेस्ट ठेवलेलं आहे, त्याच्यावरनं मला लगेच कळत कोणाचं काय परफॉर्मन्स. काय होतं, जे फायलम मोलुस्का आहे ना, हे यांचं शरीर मऊ असतं. मऊ शरीरासाठी जे आवरण असतं ना मित्रांनो, त्याला आपण ना शेल्स असं म्हणतो, त्याला ना आपण कवच असं म्हणतो. त्या कवचाचा अभ्यास म्हणजे शास्त्र, त्याला कॉन्कोलॉजी असते. हे आपलं करेक्ट आहे. आता बघा, सिलेंट्राटा म्हणजे जेली फिश आहे. इथं काही संबंध, याला काही आवरण नसतं ना. जेलीफिश विषारी असते बरं का. जेलीफिश पाहिले की वाव सो असं म्हणून हातात घेऊ नका, पॉइझनस आहे, म्हणजे मरत नाही, लाईक साप चावल्यासारखं, पण खूप वेदना होतात आलेल्या अनुभवात. मोलुस्का जो आहे, आता हा फायलम आहे. मोलुस्काचा अभ्यास करणं म्हणजे शंकाचा अभ्यास करणं नाहीये. मोलुस्काच्या कवचाचा अभ्यास करणं म्हणजे शंकाचा अभ्यास करणं. प्राचीन काळी पण रामायण महाभारतामध्ये होण्याच्या पहिले शंख वाजवायचे, आरतीच्या वेळेस पण शंख वाजवतात. आहे त्याच्यात अशी ध्वनी निर्मिती, त्याची एक वेगळी वगैरे असते, त्याचा एक थेरपी म्हणून पण वापर केला जातो. हे झालं. आता बघा, गडबड सरबड मध्ये बनवलं की वाटतो मला की दुसरा प्रश्न मोलुस्कावरती आहे. चला, आपल्याला काय, आपल्याला तर फायदाच आहे. 2 प्रश्न मोलुस्का, म्हणजे ज्याला आता इतर लॉस पण आहे त्याला मोलुस्का म्हणजे माहितच नाही. 2 प्रश्न गेले, 4 मार्क गेले. मोलुस्काचा अभ्यास केला असेल, सोनवणे सरांची विज्ञानची असेल तर मला काही. यस, दुसरा मोठा संघ. पहिला मोठा संघ कोणता आहे? प्राण्यांमधील पहिला मोठा संघ आहे आर्थ्रोपोडा. दुसरा मोठा संघ म्हणजे मोलुस्का आहे. मृदू काय आहे, त्यांचे वैशिष्ट्य धारण करताना प्राणी सृष्टीतील दुसरा मोठा आहे, बरोबर आहे. सर्वसाधारण द्विपक्षीय सममित आहे, म्हणजे काय, बायलॅटरल सिमेट्रिक, बरोबर आहे. तिसरं बघा, हे फक्त जमिनीवरच आढळतात. मी तुम्हाला एमपीसीचा एक हॅक सांगतो, तिथं फक्त, केवळ असे 3 शब्द आहेत ना, त्याला तुम्ही एकदम म्हणजे व्यवस्थित अंडरलाईन करून घ्या. जेव्हा पण एखादं विधान तुम्हाला ठामपणे सांगितलेलं असतं ते डेफिनेटली चुकीचं असतं असं मला वाटतं. ते केवळ जमिनीवरच राहतात. मग काय ऑक्टोपस हवेत उडतो का? ऑक्टोपस पाण्यात राहतो ना? नाही, जमिनीवरच नाही तर ते पाण्यात पण राहतात. विधान चुकीचे, त्यांना माणसाला बाहेर बरोबर आहे. अवघड कुठे. हे बघा, तुम्ही याच्या पहिले पण याचं एक्सप्लेनेशन पाहिलं असेल, जुने मुले. पण मी याच्यात तुम्हाला अप्रोच सांगतो की कसा तुम्हाला अभ्यास करायचा. तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जेवढे पण फायलम आहे, प्रत्येक फायलमचे काही प्रमुख वैशिष्ट्ये असतात. हे वैशिष्ट्ये तुम्हाला अभ्यास करायचे आहे प्रत्येक फायलमचे. त्याच्यावरती आधारित प्रश्न एक्झामला येतो. म्हणजे पुढे आता पहिल्यांदा मला असं पाहायला भेटलं की विज्ञानाच्या प्रश्नांमध्ये मध्येच खंडाला, मध्येच इकॉनॉमिक्सचे प्रश्न येऊन गेले. म्हणजे याच्यात तुम्हाला कळलं का, विषयानुसार सलग प्रश्न येत नाहीये, तसं तुकडे तुकड्यामध्ये येते. बघा तुम्ही गंमत, आता एक 46-47 हे अर्थशास्त्र आहे ना, पुढे तुम्हाला विज्ञानचे प्रश्न, मला असं वाटेल विज्ञान संपलं. अरे नाही हो, विज्ञान तुमची वाढ बघतंय, विज्ञान तुम्हाला मागे खेचत, आपण त्यांना खेचू देणार नाही. बघा 61 नंबरला आता केमिस्ट्री दिलेलं आहे. बघू मग काय आता हे 61 नंबरचं केमिस्ट्री, डायरेक्ट 61, 42 नंतर डायरेक्ट 61. 2023 ला रसायनशास्त्र, मला वाटतं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक भीती म्हणेल, मुलांना कळलंच नाही काय करावं. आता ऑब्व्हियसली तुम्ही आता आउट ऑफ द बॉक्स प्रश्न नाही हा, 11वी-12वीच्या पुस्तकातील प्रश्न आहे. तुम्हाला कधी शिकवलंच गेलं नव्हतं. हा, मी पण तर टीचर आहे, पण आता मीही अपडेट केलंय या गोष्टी. आता आपल्या मॅचेसमध्ये केलंय, फ्युचरमध्ये काय प्रश्न येऊ शकतात अजून त्याचा वेध घेऊन पण आता मी काही सेशन्स तयार केले, मेहनत घेतली हो.
4 महिन्यापासून बॅच नव्हती, हेच केलं, लिखाण काम केलं, सामान्य विज्ञानाचे नोट्स तयार केले. त्यामुळे आता ही बॅच परिपूर्णपणे असंच मी उभे राहिलो, खूप मेहनत घेतलेली आहे. आता तर आपण ही बॅच फ्युचरचा वेध घेऊन डेफिनेटली माझी बॅच झाली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान असतं. पूर्ण का नाही, कारण की सर शेवटी 2-3 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स असतात. शेवटी ते एमपीएससी आहे, नॉट प्रेडिक्टेबल. पण आपण मॅक्झिमम 40 मार्काला विज्ञान 30 मार्क घेऊयाच. काय प्रश्न आहे बघा. 0.10 एम जलीय HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा. हे पोरांनी पाहिलं आणि पोरं पागल झाले. आणि पोरं म्हणले, अरे आपल्याला तर एक तास, म्हणजे माझ्या बॅच लागली बरं का, आणि तो त्या पुस्तकात नाही. ही गोष्ट अलग आहे. पेपर झाल्यावर ते बरोबर पुस्तकात येऊन जातं. पहिले आलं पाहिजे ना. काय करायचं मग, सांगत होतो ना 11-12 तुम्हाला करावं लागेल. ऍसिड आणि बेस म्हणजे काय, केवळ तुम्हाला लाल लेटमस निळा लेटमस वाटलं का? लेवल अप झाली, लेवल अप. त्या जुन्या प्रयत्न करू नका. 11-12चे लेवल वाढवावं लागेल. पीएच व्हॅल्यू असते 7, 0 ते 7 आणि 7 ते 14. 7 कडनं 0 कडे जाणार पीएच प्लस आयन्स वाढतात, त्याला ऍसिड म्हणतात. 7 कडनं 14 कडे जाणार तर आपल्याला OH मायनस आयन्स भेटतात, त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो, बेस म्हणतो. बरं ठीक आहे. आता इथं काय दिलंय बघा, HCl 10.5 एमचा HCl द्रावणाचा पीएच काढण्यासाठी कोणतं गणितीय संबंध. पीएच काढण्यासाठी मित्रांनो हमेशा मायनस लॉग टू द बेस 10 घेत असतो, आणि इथं आपण या द्रावणाचं एक व्हॅल्यू घेत असतो. लेट कन्सिडर एक्स. ठीक आहे. गणितामध्ये एक्सचं खूप महत्व असतं, रिअल लाईफ मध्ये नसलं तरी. मित्रांनो पुढे जाऊया. तिथं त्यांनी 0.10 दिले. सिंपल होतो, खूप सिंपल होतं. डोक्याचा वापर करायचा होता. असे प्रश्न आले की म्हणजे सगळ्यात सोपे राहतात. इथं काय 0.1. बरं, ऑप्शन मध्ये पाहिलं 0.1 कुठे नाही, ठीक आहे, नसू द्या ना. 0.1 ला 1 करून घ्या. लॉग टू द बेस 10, 1 into 10 to power -1. काय 0.1 ला 1 into 10 to power -1 लिहिता येतं, हे माहित पाहिजे ना. फिजिक्सच्या लेक्चरला सुरुवातीलाच मी शिकवत असतो पोरांना. आता जर 10 असेल तर मी 1 into 10 to power 1 लिहिणार. पॉइंट मी लेफ्टला शिफ्ट केला तर पॉवर प्लस, पॉइंट राईटला शिफ्ट केला पॉवर मायनस. असू दे, हे कुठे बघा बरं, 1 into 10 to power मायनस, पण मायनस पाहिजे बरं का. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर. ठीक आहे, मायनस त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे फॉर्म्युलाच आहे तसा. हे ऍसिड बेस मध्ये आपण सांगत मुलांना. मला तर प्राऊड वाटतंय की मी मागच्या बॅचेसला ही गोष्ट सांगितली. एक्झाम जाऊया पुढे. मग आता पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो, हा पुढचा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो की आता आपण जे काही शिकतोय, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली जशाला तसा प्रश्न तर येणार नाहीये. तुम्हाला प्रश्न जशाला तसा येणार नाही, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं तुमचं डोकं लावून तो प्रश्न सोडवायचा. इम्पॉर्टंट. बापरे बाप, हा प्रश्न बघा. हा म्हणजे हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वाटू शकतो आहे, पण 11वीच्या पुस्तकातील आहे. 1.5 मोलॅरिटीचं 10 DM³ द्रावणातून 1 नॉर्मॅलिटी हे द्रावण कसं बनवणार. आता इथे कॅपिटल एम म्हणजे असतं मोलॅरिटी आणि कॅपिटल एन असतं नॉर्मॅलिटी. मी तुम्हाला प्रामाणिकपणे मान्य करू का, हा प्रश्न मलाही पहिल्या अटेम्प्टला नव्हता वाटला. प्रामाणिकपणे मान्य करू, युट्यूबवर मान्य करू. पण पेपर झाल्यानंतर आपण गोल करतो, याचं उत्तर भेटतं. मग सांगताना एकदम सांगतो आपण असं छाती फुगवून, याचं उत्तर असं असं आहे. अरे बाबा, पण पेपरला गेल्यावर तो प्रश्न अवघड वाटतो ना. पेपर झाल्यानंतर तो प्रश्न सोपाच वाटतो, त्याचे उत्तर उपलब्ध आहे. अशा प्रश्नांसाठी करायचं काय, पहिली गोष्ट शिकत असेल सोडवा, इलिमिनेशन मेथड लागत असेल लावा, सोडून द्यायचं सोडून द्या. आता इलिमिनेशन मेथड कशी लागते जर थोडं सांग. पहिली गोष्ट म्हणजे काय, 1.5 मोलॅरिटीज आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा,
जेवढं जास्त नॉर्मॅलिटी आहे ना तेवढं ते स्ट्रॉंग असतं. आणि जर समजा कमी नॉर्मॅलिटी असेल ना तर ते थोडस डायल्यूट असतं. डायल्यूट त्याच्यामध्ये पाणी घातलेलं. आता काय आहे माहिती का, इलिमिनेशन सांगतो. म्हणजे मोलॅरिटी आहे. आता आपण नॉर्मॅलिटी मुळात काढतो कशी ते आपण समजू. मित्रांनो, जी नॉर्मॅलिटी आहे मोलॅरिटी मल्टिप्लाय बाय हायड्रोजनची संख्या असं घेऊ आपण. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला आहे. नॉर्मॅलिटी मोलॅरिटी किती 1.5 आणि हायड्रोजनची संख्या किती 2. म्हणजे नॉर्मॅलिटी किती आली 3 आली. आता काय सांगितलंय त्यांनी, म्हणजे 1.5 नॉर्मॅलिटी 1.5 मोलॅरिटी म्हणजे 3 नॉर्मॅलिटी. आता ह्या 3 नॉर्मॅलिटीचं रूपांतर आपल्याला एका नॉर्मॅलिटी मध्ये करायचंय. म्हणजे काय, आपल्याला स्ट्रॉंगला डायल्यूट करायचंय. घरी आपल्या पाहुणे आले, चहा ठेवला 4, पण पाहुणे अचानक 6 आले, मग काय करायचं. अचानक जर पाहुणे 6 आले तर आपल्याला काय करावं लागेल, चहा मध्ये डायल्यूट करावं लागेल आणि आकारमान वाढवावं लागेल. सिंपल. दूध तेवढंच आहे समजा आपल्याकडे 4 जणांचं, 6 जण आले तर पाणी ऍड करावं लागेल ना. 3 नॉर्मॅलिटीला 1 नॉर्मॅलिटी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यात पाणी ऍड करावं लागेल, पाणी घालावं लागेल, ना की दूध घालावं लागेल, म्हणजे डायल्यूट करावं लागेल. ऑप्शन मध्ये बघा, दिलेल्या द्रावणात 5 DM³ पाणी घालून बर हे असू शकतं. दिलेल्या द्रावणात H2SO4 नाही घालायचं, आपल्याला पाणी घालायचं. दिलेल्या द्रावणात 20 DM पाणी घालून बर हे असू शकतं. दिलेल्या द्रावणात हे नाही. बरं, चला हे लागली एलिमिनेशन मेथड. H2SO4 नाही घालायचं, आपल्याला पाणी घालायचं. मग आता किती पाणी घालायचंय, मग आता येत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे देवाचं नाव घ्यायचं सोडवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे माझी विज्ञानची बॅच जॉईन करायची. हे सगळे फॉर्म्युला तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो. नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू नॉर्मॅलिटी इंटू इंटू. आता N1 किती 3, पहिलेच व्हॉल्यूम किती दिलेलं 10, नंतरचं नॉर्मॅलिटी 1 आणि नंतरचं व्हॉल्यूम माहित नाही. म्हणजे आपल्याला नंतरचं व्हॉल्यूम किती करायचे, 30 DM³ करायचंय. पहिल्याचं व्हॉल्यूम किती होतं, 10 DM³. ओके, याच्यामध्ये पाणी घालून आता व्हॉल्यूम मला वाढवायचंय. म्हणजे 10चं मला 30 DM³ करायचंय. म्हणजे मला याच्यामध्ये 20 DM³ पाणी घालावं लागेल. 20 DM³ ऑप्शन नंबर 3. जनरली असं जर झालं, इलिमिनेशन मेथड जर तुम्ही केली, तिसरा ऑप्शन जर जनरली मोकळा असेल ना, तुम्ही तिसऱ्या ऑप्शनला टिक करत जा. ऑप्शनच नसेल तर म्हणतो, म्हणजे पर्याय नाही राहिला, माहितच नाही, पण 2 ऑप्शन तर रॉंग आहे. 2 ऑप्शन म्हणजे 50% प्रोबॅबिलिटी लागते. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. समजा 2 प्रश्न आहेत, 2 प्रश्नात तुम्हाला 2 प्रश्न 50%ची प्रोबॅबिलिटी आहे. मला एका प्रश्नात 2 मार्क भेटले, एक प्रश्न तुमचा चुकला, तुमचे 1/4 गेले, म्हणजे तुमचे 0.5 गेले. तुक्का मारून तुम्ही 1.5 मार्काची कमाई करू शकता. लक्षात, तुक्का मारणं पण एक कला आहे मित्रांनो, लक्षात. पण त्याची पण एक काही नियमवाली आहे. 4ही पण ऑप्शन माहित नाही तुम्ही लागले तर मग एखादी पंचवार्षिक योजना तुम्हाला पास व्हायला लागणार आहे. लक्षात झालंय. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न तर असा होता, काय करावं आम्हाला, पुस्तक वाचून काढली. अरे तू कितीही पुस्तक वाचून काढ, तुझे कॉन्सेप्ट क्लिअर आहे का ते पाहिजे. तुमची कॉन्सेप्ट क्लिअर नसतं, तुम्ही ऍटॉमिक स्ट्रक्चर अभ्यास करतात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढता येत नाही, तुम्हाला अबो प्रिन्सिपल जमत नाही, काय केमिस्ट्री शिकवा लागली तुम्ही. पाठांतर म्हणजे केमिस्ट्री आहे का, कॉन्सेप्ट केमिस्ट्री आहे. लक्षात ठेवा. काय दिलेलं आहे, NH3BF3 यांचा आकार काय, पिरॅमिडल पिरॅमिडल काय हे आपण बघूया. सगळ्यात अगोदर NH3 बद्दल चर्चा करू. BF3 आहे का बाबा, ओके. NH3 आणि BF3 बद्दल चर्चा. याचा आपण नेमकं बघू, पिरॅमिड आहे का काय, कसं काढायचं. सिंपल आहे, नायट्रोजन आहे, इकडं कोण आहे हायड्रोजन, बरं. इकडं कोण आहे बोरॉन, ठीक आहे. इकडं कोण आहे फ्लोरीन. आता जो नायट्रोजन आहे त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे, नायट्रोजन साधारणपणे
7 पाहिजे, 7 आहे. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. का लागतं बाळा? माहित पाहिजे, कॉन्सेप्ट आपल्या करता आले पाहिजे. हे विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे बुद्धिमत्तेचा कस लागतो, लक्षात ठेवा. पाठांतराचं काम नाहीये. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, चला याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3 आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे बघा 9, याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,7. आता बघा, म्हणजे थोडक्यात काय झालं, नायट्रोजन आहे, नायट्रोजन याने 3 हायड्रोजन सोबत बॉन्ड केला, 3 हायड्रोजन सोबत बॉन्ड, हे चला मान्य. पण नायट्रोजन कडे 5 इलेक्ट्रॉन आहे ना, तर हा 1 इलेक्ट्रॉन शेअर केला, हा 2 इलेक्ट्रॉन शेअर केला, 3 इलेक्ट्रॉन शेअर केला. पण नायट्रोजन कडे 4था इलेक्ट्रॉन, नायट्रोजन कडे 5वा इलेक्ट्रॉन शिल्लक आहे हो. हे मोकळे राहिले. तिघांचं लग्न झालंय, 2 बिना लग्नाचे राहिले. याला म्हणायचं लोन पेअर. कशी आकृती दिसते तुम्हाला? वरती 2 टिंब आणि खाली 3 पाय. हे तुम्हाला पिरॅमिड सारखं वाटतंय का? पिरॅमिड असं त्रिकोणी त्रिकोणी वाटतंय का पिरॅमिड? हा पिरॅमिड बॉन्ड आहे, लक्षात ठेवा. हे काय? पिरॅमिड दिसताना दिसतो पिरॅमिड सारखा, म्हणून आपण त्याला पिरॅमिड बॉन्ड असं म्हणतो. आता हा बोरॉन. बरं, बोरॉनकडे शेवटच्या कक्षेत 3च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे बोरॉन 3च बॉन्ड करू शकतो. फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. F3 आहे ना, हे 3 सफिक्स मध्ये, म्हणजे ते F ला आहे, ते B ला नाहीये. F. आता इथं गंमत काय झाली, त्याचं 1 इलेक्ट्रॉन बीजी, दुसरा बीजी, तिसरा बीजी, याच्याकडे काही शिल्लक आहे का? नाही, काही शिल्लक नाही. शिल्लक नाही म्हणजे तो प्लेन आहे, सपाट आहे. हा प्लेन आहे. एवढ्या सोप्या भाषेमध्ये मी सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता एवढं सोपं करून सांगतोय, प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतोय, अजून काय करू ना मला? डिमांड पहिले माझ्यासाठी महत्वाची. काही पण तुम्ही येतं, मी हे लक्षात ठेवा, टीचरचं असते थोडे फक्त, पण त्यांवरतीच अवलंबून. जर उद्या रिझल्ट आणला तरच ते माझं यश आहे, लक्षात. पैसे कंपनीच्या टाकले, हा डेफिनेटली वेळ द्यावा लागतो, वेळेचा पैसा असतो. मेन तुमचा भवितव्य जे आहे सिक्युअर करायचं आपल्याला, एमपीएससी मध्ये पोस्ट काढणं. काय दिलेलं आहे इथे? NH3 पिरॅमिडल आहे आणि PF3 प्लेनर आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर आहे. करेक्ट आपलं हे उत्तर आलेलं आहे, हे तुम्ही आता लक्षात. इम्पॉर्टंट. चला पुढे जाऊ आपण. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो? बेन्झीन आहे, मिथेन आहे, इथेन आहे, सायक्लोहेक्सेन. आता इथे सिंपल आहे. इथेन म्हटलं, आता हे कार्बन वरती प्रश्न विचार. इथेन म्हटलं तर C2H5OH. कॅल्क्युलेशन जर केलं, कार्बन 12 गुणिले 2 अधिक हायड्रोजन 5 गुणिले 1, ऑक्सिजन 16 गुणिले 1. पण मॉलिक्युलर मास आपण काढतो, 12 दुणे 24 अधिक 5 अधिक 16. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येईल. अधिक 1 आहे ना, हे 16 अधिक 1. चला ऍडिशन झाली, मग किती झालं बघा. हे 5 आणि 6 30, 40 आणि झाले 46 झाले 46. तो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं की प्रत्येक, आता हा मिथेन, मिथेनचा ॲटॉमिक मास कसं काढणार तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, मिथेन आहे आपला CH4. CH4 म्हणजे काय झालं? 12 अधिक 4 गुणिले 1 म्हणजे काय झालं? 16. आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं? सिंपल आहे, फ्रॅक्शन घ्यायचं आपल्याला. आता इथं फ्रॅक्शन कसं घ्यायचं? कार्बन किती आहे? 12 आहे. कार्बन किती आहे आपला? 12 आणि टोटल किती आहे? 16 गुणिले 100 आपण करून दिलं. त्याचं कॅल्क्युलेशन करू आपण. इथं खाली राहिले 8, इथं राहिले 6, इथं राहिले 50. 6 पंचे 30, 6 पंचे 30 भागिले 8, 8 ने भाग देऊ, 8 एका 8, 8 24, 6 आला इथे, 8 सकाळी 8 56, 37 पर्यंत. इथेनची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू.
इथेन दिले त्यांनी का इथेनॉल दिले, अच्छा इथेन दिले. मी इथे इथिल अल्कोहोल घेतलं, तीन दिलेले आहे ना. इथेन म्हणजे 2 कार्बन आहे, 2 दुने 4 आणि 6 हे इथेन आहे बरं का. आता कार्बन आहे 12 गुणिले 2 अधिक हायड्रोजन 1 गुणिले 6 म्हणजे 24 अधिक 6 हे किती झाले 30. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कार्बनचं किती पर्सेंटेज आहे ते कार्बनचं पर्सेंटेज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं हे लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्यात इम्पॉर्टंट कार्बनचा पर्सेंटेज आपण काढूया. 12 दुने 24 भागिले 30 गुणिले 100 शून्य शून्य कॅन्सल. 8 त्रिक 24 गुणिले 10 म्हणजे किती झालं 80%. म्हणजे थोडक्यात इथं काय केलं आपण इथेन कार्बनचं पर्सेंटेज काढायचंय. कार्बनचं मॉलिक्युलर मास भागिले इथेनचं मॉलिक्युलर मास गुणिले 100 केलं तर पर्सेंटेज. आता कार्बन किती आहे C2 आहे ना, कार्बन 12 गुणिले 2. इथेनचं कॅल्क्युलेट केलं तर इथेनचं किती आलं 30 इंटू 100 24 भागिले 30 गुणिले 100. तुम्ही कॅल्क्युलेट करायचं होतं असं त्याचा अर्थ होता. इथं पाठांतर नव्हतं करायचं तुम्हाला. कार्बन 12 दिलाय आणि हायड्रोजन 1 का बरं दिलाय हे शोसाठी दिलेलं आहे. आता बेन्झीनचा फॉर्म्युला काय, आता बेन्झीनचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला तर बेन्झीन सांगा मला. बेन्झीनचा फॉर्म्युला 666. बेन्झीन मध्ये कार्बनचं पर्सेंटेज कसं काढणार बघा. पहिले बघा 12 गुणिले 6 अधिक 1 गुणिले 6 6चा 6 दुने 12 आणि हे 72 अधिक 6 किती झालं 80. बरं आता कार्बन 6 आहे ना, मग मला काय करावं लागेल कार्बन भागिले बेन्झीन करावं लागेल गुणिले 100. कार्बनचं प्रमाण बेन्झीन मध्ये किती, मग कार्बन किती आहे 12 गुणिले 6 म्हणजे झाले 72. हे खाली घेतले मी 80 गुणिले 100 शून्य शून्य 8 9 72 9 गुणिले 10 90. बेन्झीन मध्ये कार्बनचं प्रमाण 90% असं काढावं लागतं. सायक्लोहेक्झेन सायक्लोहेक्झेन ना, हेक्झेन म्हणजे 1 2 3 4 5 6. सायक्लोहेक्झेन म्हणजे फक्त काय आहे सिंगल बॉन्ड आहे, प्रत्येकाला 2 2 हायड्रोजन जोडून टाकले. तर तुमच्या समोर फॉर्म्युला तयार करू शकतो. असं माझ्यासारखं लगेच फॉर्म्युला जर तुम्हाला तयार करायचं असेल ना, शिकून घ्या मी का शिकवतो लक्षात ठेवा. फॉर्म्युला बघा C6H12. C6H12 म्हणजे सायक्लोहेक्झेन. त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण सायक्लोहेक्झेन असं म्हणतो हे लक्षात ठेवा. आता इथे कार्बन 6 आहे ना, म्हणजे काय करायचं 12 गुणिले 6 केलं आणि 12 गुणिले 1 केलं. सायक्लो 6 दुने 12 झाले 72 अधिक 12 हे झाले 4 हे झाले 8 झाले 84. आता कार्बनचं प्रमाण घ्यायचे मला 72 भागिले काय करणार मी 84 गुणिले मी 100 करेल. आता भागाकार वगैरे खेळत बसावं लागतं आपल्याला. बेचोक 8 बे दुने 4 आणि इथे आले 50 परत 2 चा भाग द्या इथे आले 25. 72 गुणिले 21 72 गुणिले 25 भागिले 1 अजून भाग होतो का 3 चा जातो 7 त्रिक 21 6 1 इकडे आलं 3 12 किती आलं 24 गुणिले भागिले. आता बाकी तुम्ही कॅल्क्युलेट जर केलं ते आपलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज मध्ये येऊन जाईल. करूनच घेऊ कॅल्क्युलेशन. 7 1 7 7 त्रिक 21 पॉईंट दिला हे घेऊन टाका 40 झालं 50 आता 35 आता 35 घ्या 3.05 25 गुणिले जवळपास केला आपण तर जवळपास 75% आलं पाहिजे. सायक्लोहेक्झेन मध्ये 75 देतो. थोडक्यात कोणती पण व्हॅल्यू आपल्याला पुढे बघा ते गंमत प्रश्न बघा न्यूमरिकल आलेले आहेत. तो बायो करू लागले हे पण प्रश्न महत्वाचे. हे कोण करेल बायो फिजिक्स केमिस्ट्री वाट लागली ना तुमची, कधी कळेल तुम्हाला, कळलं का? 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड आणि 1 ग्रॅम पाणी मिसळले तर तयार झालेल्या ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल. इंटरेस्टिंग आहे. मोल फ्रॅक्शन त्यांनी आपल्याला विचारलंय. पहिली गोष्ट मोल काढून घेऊ.
CH3COOH दिले 180 ग्रॅम. बरं, ओके. आता कार्बन किती आहे? 12 अधिक हायड्रोजन किती? 3 अधिक परत 12, ऑक्सिजन 2, 16 अधिक 16, परत किती आलं? 1. करा ऍडिशन. 12 आणि 3 15 अधिक 16 16 32, 12 आणि 1 13 आणि हे झाले 32, 5 आणि 3 8 आणि 2 म्हणजे हे झाले 60. बरं, किती झाले? 60 झाले. आता मला मोल काढायचे. 180 ग्रॅम भागिले 60 करणार, तर मला मोल किती भेटले? 3 मोल भेटले. 3 मोल भेटले. बरं, आता पाण्याचा विचार करू. पाणी पण आपल्याकडे 180 ग्रॅम. मॉलिक्युलर मास काढून 1 गुणिले 2 अधिक 16 म्हणजे झाले 18. बरं, मग आता याची किती मोल आहे? 180 ग्रॅम भागिले 18 म्हणजे टोटल मोल किती झाले? 10 मोल झाले. आता मोल फ्रॅक्शन कोणाचा काढायचा? ऍसिटिक ऍसिडचा मोल फ्रॅक्शन काढायचं. ऍसिटिक ऍसिडचे 3च मॉलिक्यूल आहेत, हे लक्षात ठेवा. तर फ्रॅक्शन काढायचं. मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड. मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड. बरं, 3 घेतलं मी वरती भागिले 3, दोघं मी सोडणार आहे ना, मग 3 अधिक 10 म्हणजे 3 भागिले 13, 3 भागिले 13 म्हणजे 0.3. पहिलं उत्तर. असं मोल फ्रॅक्शन काढावं लागतं. खूप सोपं आहे. मोल काढणं खूप सोपं आहे. पण खरं खरं सांगतो, एमपीएससीच्या टीचिंग मध्ये 8 वर्षापासून असं पहिले कोणी शिकवत पण नव्हतं. ऍटॉमिक स्ट्रक्चर घ्यायची, क्लासिफिकेशन, कार्बन झालं तेवढंच. आता आमच्यासारख्या लोकांना पण ह्या गोष्टी विचार करावा लागेल की भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांकडून 11-12 पण आता कन्सेप्ट लागेल. तर तेच पेपर झाल्यावर मग आपण आपल्या टीचिंग मध्ये आणतो. काय उपयोग नाही मित्रांनो. पेपर होण्याच्या पहिले कळलं पाहिजे. मॅक्झिमम तर कळलं पाहिजे, 70% तर कळलं पाहिजे, तर मग त्या मुलांना विज्ञानात आनंद होईल ना. तर काय खरं नाही. पुढे जाऊ. 1 मोल फ्रॅक्शन वायूचे आकारमान असलेल्या दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकोश वायू स्थिरांक R किती असेल? PV इज इक्वल टू NRT फॉर्म्युला आहे. R इज इक्वल टू PV आपण NT जर आपण घेतलं तर आता इथं एकच मोल आहे म्हणजे N ची व्हॅल्यू 1 घेतली आपण. प्रेशर किती आहे? 22.4 लिटर आहे. आणि साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो, आदर्श वायूचे आकारमान घेतले आपण. टेम्परेचर ऍटमॉस्फिअरिक 73 केल्विन. याचा जर भागाकार केला आपण याचा तर येतं 0.0821 ऍटमॉस्फिअरिक मीटर मोल केल्विन. हे आपलं उत्तर आहे. फर्स्ट त्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सिंपल. आता बघा, हे झाले केमिस्ट्रीचे प्रश्न. केमिस्ट्रीचे प्रश्न होते अवघड थोडेसे. मोल फ्रॅक्शन वगैरे याच्यावरती त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेले. पहिल्याच टॉपिक वरती खूप सारे प्रश्न त्यांनी विचारले, हे लक्षात ठेवा. मोल फ्रॅक्शन वगैरे विचारले प्रश्न आपण बोलतो. हा प्रश्न बायोलॉजीचा. खूप बायो करत होते घ्या. आयोगाने बायोलॉजीचा असा प्रश्न विचारला काही बघायचंच काम नाही. वनस्पतीची नावं दिल्या त्याच्यामध्ये असणारे एक्झाम्पल दिले. मित्रांनो, फ्लॅबिएटी याचा अर्थ होतो सुगंधी फुले. फ्लॅबिएटीचा अर्थ होतो सुगंधी फुले. त्याचं मध्ये एक लॅमिएसी नावाचं एक जांभळ्या रंगाचं फुल असतं. ही जोडी बरोबर पुढे विचारली होती. त्याच्यानंतर पामी. पामी म्हणजे पाम ट्रीज. पाम ऑइल वगैरे माहिती आहे तुला? पाम ट्रीज. त्याचं उदाहरण आहे अरकेसी. सुपारीचे नारळाच्या झाडासारखे दिसतात अरकेसी. त्यानंतर आंबेली फेरी असे आहेत, त्यांना मुळं येतात. मुळं, गाजर, ठीक आहे, जमिनीखाली वाढणार. याचं उत्तर आहे म्हणजे याचं ऍपिएसी. हे पण बरोबर आहे. हे कंपोजिटी असा शब्दच नाही, हे चूक आहे. आणि हेच आपला आन्सर. कंपोजिटी QCAC लक्षात ठेवा. हा जो कंपोजिटी आहे हा बॉटनी मध्ये शब्दच नाही.
हा प्युअर बॉटनीच्या दृष्टिकोनातला प्रश्न आहे. बरं असा प्रश्न का आला असेल? कारण फॉरेस्टची पूर्वचा पेपर, ऍग्रिकल्चरचा पूर्वचा, फूड सायन्सचा पूर्वचा हा आता मर्ज केला, त्यामुळे झाडांवर हे लक्षात ठेवा. हे आता पहिले आता संयुक्त झालं की अरे बाबा फॉरेस्टचे पण मुलं तर हाच पेपर देणार ना, मग त्यांच्या दृष्टिकोनातनं पण काही प्रश्न असायला हवे, म्हणून हा ट्रेंड आहे. तसं बघा युपीसीच्या पूर्व पेपरला एन्व्हायरमेंटचे खूप प्रश्न असतात, सायन्स पेक्षा एन्व्हायरमेंटचे जास्त प्रश्न आहेत का? फॉरेस्टची एक्झाम आणि सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम एकच फ्री आहे. फॉरेस्टच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचे खूप प्रश्न दिलेले असतात. तसं इथं पण कंबाईन एक्झाम आहे. आता असे प्रश्न पुढे पण येणार आहे फॉरेस्ट रिलेटेड, विविध झाडांच्या रिलेटेड प्रश्न. बॉटनी वरती थोडं agriculture and forest exam. This is the new trend in 2023. राज्य सेवा 2022 राज्य सेवा 2023 मध्ये हाच फरक आहे. 2023 ला जर पाहिलं तर हे संयुक्त आहे. संयुक्त म्हटलं, एकत्र म्हटलं हा आहे, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. हा आहे बदललेला पॅटर्न. पुढे जाऊया. प्रश्न डोका असेल तर हा प्रश्न सोडवत आहे, सिंपल सांगतो मी. डोका असेल तर, आणि मला माहिती आहे माझ्या बॅच विद्यार्थ्यांना डोका आहे. प्रकाश संश्लेषणामध्ये काय होतं? कोणतंही प्रकाश संश्लेषण जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा काय होतं? सिंपल ऊर्जा तयार होते, एनर्जीचं प्रोडक्शन होतं. हे लक्षात ठेवा. NADH टू ATPचं रूपांतर करणे, उपयोग करणे, निर्मिती करणे, वरीलपैकी सर्व. हे काय म्हटलं? निर्मिती होते, बस विषय संपला. एक सगळं उत्तर आहे. रूपांतर होते, उपयोग होते, हे नाही घडत प्रकाश संश्लेषणामध्ये. रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस प्रकाश संश्लेषण होत नाही तेव्हा वनस्पती एटीपीचं रूपांतर ऊर्जेमध्ये करतात, तर डार्क रिएक्शन म्हणतात. सिंपल. 69 एन्झाईमचा अग्रलेख लिहा. अग्रलेख म्हणजे प्रिकर्सर्स. एक टॉपिक आहे मित्रांनो, बायोमॉलिक्युल्स. 12वीतला टॉपिक. हा टॉपिक करून घ्यायचा तुम्हाला, इम्पॉर्टंट आहे. काय असतं कधी कधी असं एखादं एन्झाईम असतं, आता याच्यातील हा जो भाग आहे ना, हा भाग निघून गेला, हा भाग निघून गेला, हे आपलं एन्झाईम तयार झालं आणि हे त्याचं प्रिकर्सर असतं. हे त्याचं प्रिकर्सर असतं, तो भाग त्याचा निघून गेला. तुम्ही मॅगी खाता, रेडी टू इट फूड, तसं रेडी टू इट एन्झाईम असतात. भाग अलग केला लगेच एन्झाईम आपल्याला प्राप्त होतं. तर आपल्या शरीरामध्ये असणार हायमोजिन्स महत्वाचं प्रिकर्सर आहे. तर आपलं उत्तर अ आहे ना, प्रथिने, RNA, रायबोसोम. रायबोसोम तर प्रथिने तयार करतं, RNA कल्पना प्रथिने निर्मितीच्या कार्यामध्ये RNAचे 3 प्रकार पडतात, mRNA, RNA, tRNA. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन असे घटक आपल्याला त्याच्यामध्ये बघायला प्राप्त होतात. प्रश्न आपल्याला येतो हा पण घटक. जाऊया पुढे. आता परत तोच पॅटर्न बघा. मला असं वाटतं त्या पेपर सेटरने एन्झाईमवर 2 प्रश्न केले असावे, आयोगाला दोन्ही प्रश्न दिले, आयोगाने दोन्ही पेपरला टाकले असावे असं मला वाटतं. एन्झाईमला परत दुसरा प्रश्न असतो, आपला फायदा आहे. दुसरा प्रश्न एन्झाईमचा काय बघून घ्या. मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विकर हे सेंद्रिय उत्प्रेरकाचे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. विकर हे प्रथिनांपासून बनलेली असतात. विकारांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. आम्हालाच विकर स्टार्चवर करतात. विकर तापमानावर अवलंबून नसते, हेच विधान तापमानावर अवलंबून आहे. उत्प्रेरक आहे, प्रथिनांपासून बनतात. आम्हालेच हे कर्बोदकाचं विघटन ग्लुकोज मध्ये करतात, तर स्टार्च पण कर्बोदक आहे. तर अ ब ड हे आपलं उत्तर पाहिजे. एन्झाईमवर 2 प्रश्न, बाकी मोलस्कावरती 2 प्रश्न आले. आहे की नाही इंटरेस्टिंग? हे खूपच इम्पॉर्टंट मला वाटतं. याच्यावरती आधारित प्रश्न आयोगाने आपल्याला विचारले. हेच एवढेच प्रश्न आपले सामान्य विज्ञानाचे होते, लक्षात ठेवा. सामान्य विज्ञान याची आपली मेन बॅच
8 ऑक्टोबरला सुरू होते. 70 दिवस डेली 5 ते 7 हे सेशन आहे. ऑब्विसली संडेला सुट्टी मी घेईलच, नॅचरली माझा अधिकार देखील आहे. आणि संडेला मात्र टेस्ट मात्र होईल. त्याच्यानंतर आपली एक रिव्हिजन बॅच सुरू होत आहे 5 ऑक्टोबरला, आणि ही आपण राज्यसेवेला टार्गेट करतोय. ही 25 दिवसांची बॅच असणार आहे आणि याचा कालावधी मित्रांनो डेली सकाळी 10 ते 12 आहे. नाश्ता वगैरे केला की 10 ला लेक्चर बघायचं, 12 पर्यंत लेक्चर करून झोपायला नाही. एक मॉडरेट फीस ठेवलेली आहे, काही जास्त फीस मला वाटत नाही. 12,999 3,000 फीस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 वॉच दिलेले, 3 वॉच दिलेले. बाकी बस एवढंच आहे. आणि याच्यामुळे टेस्ट वगैरे पण दिलेले आहेत, नोट्स आहेत, सगळं भरपूर आहे. बॅच पहिले तुम्ही 5 डेज फ्री सेशन बघू शकता, ऍडमिशन मध्ये घेऊ शकता. परंतु त्याच्यामध्ये एक मी निर्णय घेतला की माझे जे माझ्या बॅचला येणारे पहिले 500 स्टुडंट आहेत, त्या पहिल्या 500 स्टुडंटला 500 रुपये ऑफ देणार डायरेक्ट. 500 स्टुडंटला 500 रुपये ऑफ. याचा कोड असेल, तो कोड तुम्हाला नंबरवर प्राप्त होईल, तुम्हाला ऍप्लिकेशन बघायला प्राप्त होईल. हा कोड 500 जो फर्स्ट सर्व्हिस जे पहिले हा कोड वापरते त्यांना 500 मुलं झाले किंवा एक सर्टन डेट झाले की हा कोड बंद होईल. हा 2,999 ला कोर्स भेटेल. हा 1 इयरचा कोर्स आहे, लक्षात ठेवा. फायदा तुम्हाला याच्यात. बाकी रिव्हिजन बॅच याची फीस 1,399. अगेन मी परत काय करतोय, फर्स्ट 200 स्टुडंट जे या बॅचला येतील त्या बॅचला विद्यार्थी मित्रांनो 200 रुपये ऑफ असेल. आणि त्यासोबतच जे विद्यार्थी आपली ऑफलाईनची बॅच जॉईन करतील त्या ऑफलाईनच्या बॅचच्या मुलांची फी 3,999 प्लस यांना ऑनलाईन लेक्चर फ्री देण्यात येतील. ऑनलाईन लेक्चर त्यांना फ्री देण्यात येतील 1 इयर साठी. प्लस यांना ज्या काही नोट्स आहेत त्या नोटच्या प्रिंट दिल्या जाईल पर लेक्चर. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सॉफ्ट कॉपी भेटेल आणि ते ऑनलाईनचे विद्यार्थी ते प्रिंट डाउनलोड करतील आणि मग त्याच्यामध्ये ते लिहितील. बाकी टेस्ट एव्हरी संडे झालेल्या टॉपिक वरती आपण केलं. तर विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाची ही आपली बॅच आहे. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळतंय सगळ्यांना. डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. स्क्रोल पट्टीवरती एक नंबर दिसते 950700 कॉल करा. हेल्पलाईन नंबर दुसरा आपण दिलेला आहे इथे 73851144. हा QR कोड वरनं पण तुम्ही डायरेक्ट ऍप्लिकेशन काय करायचं, स्कॅनर ओपन करायचं, स्कॅन करायचं, लगेच लिंक ऍप्लिकेशन. 8 ऑक्टोबर पासून ऑनलाईन पण बॅच आहे आणि ऑफलाईन पण बॅच आहे. ऑफलाईन बॅचचा जो काही ऍड्रेस आहे तो पुण्यामध्ये सदाशिव पेठ या ठिकाणी टिळक रोडला महाराष्ट्र मंडळ जवळ प्राईम IS या ठिकाणी तुम्हाला बघायला पडतील. तुम्ही व्हिजिट देखील देऊ शकता. ओरिएंटेड काम असणार आहे. परीक्षा नीती हे आपलं ऍप्लिकेशन आहे, हा आपला ब्रँड. 2,999 पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 500 रुपये ऑफ असतील. 1 इयर साठी बॅच भेटेल. ह्या बॅचचा फायदा पूर्वला पण होईल, संयुक्त पूर्व आणि मुख्यला. ज्या विद्यार्थ्यांचा टार्गेट 1 डिसेंबर आहे त्यांना 25 दिवसाची रिव्हिजन बॅच मी आहे. रिव्हिजन बॅच 1399 मध्ये घेऊ शकता. पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी 200 रुपये ऑफ असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला कंटेंट मला तुम्ही नक्कीच सांगा. अशा पद्धतीने आपण 2023 मधील प्रश्न आलेले सगळे पाहिले. पुढील लेक्चरला 22 मधले प्रश्न बघू, 21 मधले. 23 चा पॅटर्न मला इम्पॉर्टंट वाटतो. 21-22 प्रमाणे आता प्रश्न येणार नाही, 23 प्रमाणे येतील. कारण की ऍग्री आणि काय म्हणतात फॉरेस्ट एक्झाम पण मर्ज झाल्यामुळे त्या दृष्टीने पण प्रश्न येत आहे. अशा पण उदाहरणं हीच प्रश्न आपण पूर्ण पाहिले. मित्रांनो तुम्ही एवढं पेशन्स ठेवून आपले संपूर्ण लेक्चर बघितले त्याबद्दल लवकरच
पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, टेक केअर, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.